Good morning, friends. Now, what we have seen in the chapter, that is the statistical mechanics, we are going to extend the last video. Because of the length of the video, time of the video, we have divided that video in two parts. So last video gives explanation of all these things. I think you have gone through this. So what I distribute, what is the knowledge of this, or what is the thing related with it. Once again we are going to revise fastly and then we can proceed further. काल आपण काय बघितलं बघा की आपल्याला काय करायचं होतं की डिस्ट्रीब्यूट सम नंबर ऑफ पार्टिकल्स इन टू बॉक्सेस. दोन बॉक्स तुम्हाला दिलेले आहेत आणि दोन बॉक्स मध्ये आपल्याला पार्टिकल्स मग कोणते असतील, बॉल्स असतील किंवा आणखीन काय असेल, मॉलिक्यूल असतील, ऍटम्स असतील, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आणि तिथं आपल्याला स्टॅटिस्टिकल फॉर्म्युलेज यूज करायचे. बघा की आपण डिटेल मध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स घेतला तर आपल्याला कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा काय केलं की दोन बॉल्स फक्त घेतले, दोन बॉक्स मध्ये अरेंज करायचे. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की डोळे बांधा, डोळे बांधल्यानंतर दोन बॉल्स जे आहेत ते दोन्ही बॉल्स कसे आहेत, सेम साईजचे आहेत, सेम मटेरियलचे आहेत. त्यामुळे तुम्हाला काय होईल की आयडेंटिफाय करता येणार नाही दीज टू बॉल आर indistinguishable. And then we are that is the arranged in two boxes. First of all, what we have done, that is to put all both the balls in one box, no ball in the other box. मग नंतर तुम्ही काय केलं की एक बॉल त्याच्यातलं काढला, याच्यामध्ये घातला. पुढच्या वेळेला काय केला, याच्यातला उरलेला पण बॉल काढला आणि इकडे घातला. नंबर ऑफ वेज किती तुम्ही चॉईस केला, नंबर ऑफ वेज 3. लक्षात आलं, टू बॉल्स साठी नंबर ऑफ वेज 3 आहेत. याचा अर्थ आपण असं लिहू शकतो का 2 + 1. सो नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ अ बॉल, टू बॉल्स इन टू बॉक्सेस गिव्स 2 + 1 ways. Our number of arrangement is 2 + 1 when the balls are indistinguishable. मग आता आपण याची प्रोबॅबिलिटी काढली. नंबर ऑफ अरेंजमेंट किती आहे, 3 आहेत. याची प्रोबॅबिलिटी किती असेल, याची प्रोबॅबिलिटी 1/3. याची प्रोबॅबिलिटी किती असेल, याची प्रोबॅबिलिटी पण 1/3. याची प्रोबॅबिलिटी 1/3. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट the how many times if this occur, this phenomenon occur in this, that is the arrangement. So that means what? Here we can write 2 + 1. 1 divided by 2 + 1. 1 divided by 2 + 1 or 3. You may say 3 or 2 + 1. We can generalize formula because we are going to generalize most. आता इथे लक्षात घ्या की ही अरेंजमेंट जवळपास सगळ्यांना प्रोबॅबिलिटी दोन्ही बाजूला 3 इंची प्रोबॅबिलिटी सेम. आता आपण फक्त एकच बॉल वाढवले किंवा काय केलेलं की बॉल्स फक्त काय केले, तुमचे डोळे उघडे केल्यानंतर तुम्ही ते बॉल्स आयडेंटिफाय केला, म्हणजे एक ग्रीन आहे, एक रेड आहे. अशा वेळी when the balls are that is distinguishable, then you are going to arrange the number of particles in two boxes, that is 2 particles in 2 boxes. Then the same probability, it is हीच सिच्युएशन अरेंजमेंट सेम आहे, इथली सिच्युएशन पण सेम आहे, इथली सिच्युएशन पण सेम आहे. आणि मात्र ही सिच्युएशन काय झालेली आहे, वाढलेली आहे. ही सिच्युएशन म्हणजे पहिली सिच्युएशन आणि लास्टची सिच्युएशन जी आहे ती सेम आहे. मधल्या ज्या सिच्युएशन्स आहेत म्हणजे अरेंजमेंट्स आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे. व्हेन यू कॅन डिस्टिंग्विश द बॉल्स, यू कॅन डिस्टिंग्विश द पार्टिकल्स. When number of arrangements are increasing, the probability of occurring that event, particular event, decreases.
That means probability decreases. We already confirmed that. इथे नंबर ऑफ वेज किती आहेत बघा, 1 2 3 4. 4 नंबर ऑफ वेज म्हणजे नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती आहेत, 4 आहेत. त्याला आपण कसं लिहिलं, जनरलाइज फॉर्म्युला आपल्याला करायचं 2 raised to n लिहिलेलं आहे. सॉरी 2 raised to 2 लिहिलेलं आहे. 2 raised to 2 means that is the 4. आता थोडंसं इकडे लक्ष द्या. The occurring probability of this, probabilityचा विचार करा. इथे प्रोबॅबिलिटी किती असेल, 1/4. 1/4 म्हणजे 3 + 1, बरोबर, किंवा 1/4 आपण लिहूया 1/4. याची प्रोबॅबिलिटी किती, 1/4. याची प्रोबॅबिलिटी किती, 1/4. याचीही प्रोबॅबिलिटी 1/4. बट दिस प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट इज सेम. इथे एक बॉल आहे, इथे एक बॉल आहे, इथे एक बॉल आहे, इथे एक बॉल. दोन्हींचे आपण जर ऍडिशन केला तर प्रोबॅबिलिटी किती होईल, 2 + 4 होईल ना. 1/4 + 1/4, हाऊ मेनी टाइम्स, 2 + 4, 2 divided by 4. Means what, the arrangement of, that is the distribution, randomly increases when the particles are distinguishable. But first arrangement is same, second arrangement is same, the last arrangement is same. That means the probability of occurring the first event and last event is same. But number of ways as increases, the probability decreases. But we can say that this is least probable event. This is least probable event. The event occurs very least times, then that is known as least probable event. The probability of such occurring, that is the increases, then these are called as most probable events. So this is most probable event. You may say this is most probable. Again, this is least probable. So arrangement of first and last are least probable, whereas the random distribution increases, that means probability increases, that means it is called as most probable distribution. You understand? Same हीच कन्सेप्ट आपण इकडे घेतलेली आहे. इथे आपण फक्त एक बॉल वाढवला, 3 बॉल्स केले, तर 3 बॉल्स केल्यानंतर इनडिस्टिंग्विशेबल चान्सेस असतील. तुमचे डोळे बांधलेले आहेत, 3 बॉल्स आहेत, 3 बॉल वेगवेगळ्या कलरचे आहेत, पण तुम्हाला डोळे बांधल्यामुळे आपल्याला दिसत नाहीत की सगळे आयडेंटिकल आहेत असं आपल्याला वाटतं. डिस्टिंग्विश करू शकत नाही, कुठला रेड, कुठला ब्ल्यू, कुठला ग्रीन आपल्याला माहित नाही. अशा वेळी तुम्ही अरेंजमेंट केला तर नंबर ऑफ अरेंजमेंट किती आहे, 4 आहे. म्हणजे आपण काय केले, किती नंबर ऑफ बॉल्स आहेत तुमच्याकडे, 3 + 1. That is, when balls are indistinguishable, then number of arrangements are number of balls + 1. So here again this is least probable event. This is least probable. Whereas if we add these two, because they are random arrangement, these random arrangements are more probable, and therefore they are called as most probable. This is also least probable. Same when you open your eyes and see that the green, red and blue colors of the balls, then number of arrangement, when these particles are distinguishable, then number of ways increases from 4 to 8. So we can write the number of arrangements is equal to 1 divided by 2 raised to 3. That is nothing but, that is 2 raised to 3. We can write here like this, 2 raised to 3. 2 raised to 3. This is probability. So number of arrangement is 8. That means 2 raised to 3. 2 raised to 3 is the number of ways of arrangement of particles in 2 boxes when the particles are distinguishable. विचार करा की दोन पार्टिकल घेतले, एवढे वेज मिळाले. कॉम्प्लिकेशन करून घेऊ नका. आपल्याला काय करायचं आहे की हे
थोडस वेगळ्या अँगलनं त्याच्याकडे बघायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला हे समजेल की नेमकं इथे काय व्हावं लागेल. मोस्ट प्रोबॅबल म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं, लिस्ट प्रोबॅबल म्हणजे काय लक्षात आलं. ओके, सो नाउ इथं आपल्याला प्रोबॅबिलिटी, याची प्रोबॅबिलिटी किती, 1/8, बिकॉज नंबर ऑफ अरेंजमेंट्स आर 8. प्रोबॅबिलिटी किती, दॅट इज 1 डिवाइडेड बाय नंबर ऑफ अरेंजमेंट्स. सो 1/8 ही पहिली आहे, दिस इज लिस्ट प्रोबॅबिलिटी. आता दुसरी कन्सिडर करा, रॅन्डम अरेंजमेंट्स 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8. So these are occurring in nature many times. Then these are called as most probable. याच्यातील कोणतीही कंडिशन घ्या, ती कंडिशन्स काय, मोस्ट प्रोबॅबल. And this is also last is least probable. हीच कंडिशन आपण थोडस एक्सटेंड करूया. हीच कंडिशन आपण काय करूया, एक्सटेंड करूया. मी थोडस इथलं पुसतो, त्याच्या अगोदर आपल्याला आणखी एक गोष्ट बघायची आहे. मला वाटतं इथंच आपण बघून मग थोडस पुढे आपण जाऊया. आपल्याला बघायचं आहे की मॅक्रोस्टेट आणि मायक्रोस्टेट, आणि त्या दोन गोष्टी बघितल्यानंतर आपण मग काय करूया की पुढे जाऊ. मॅक्रोस्टेट, what is macrostate? Now look at these arrangement. First arrangement, this is first arrangement. The arrangement of molecules, arrangement of the particles. Number of ways of arrangement of particles when the particles are indistinguishable. I can write here first of all. Number of arrangement of particles when the particles are indistinguishable. Then those arrangements are called as macrostates. ही एक स्टेट आहे, ही एक स्टेट आहे, ही सुद्धा एक स्टेट आहे, ही सुद्धा एक स्टेट आहे. ज्यावेळी आपल्याला इनडिस्टिंग्विशेबल म्हणजे आपल्याला काय करता येणार नाही, त्याचे कलर्स ओळखता येत नाही, तुमचे डोळे बांधलेले जनरल आपण कन्सिडर करूया. त्यावेळी ज्यावेळी आपल्याला दोन पार्टिकल्स दिसत नाही, मोलिक्युल्सच्या स्वरूपात दिसत नाही, त्यावेळी इनडिस्टिंग्विशेबल जर असेल आणि नंबर ऑफ अरेंजमेंट्स तुम्ही बघितला किती असतील, 3 वेज आहेत, तर these ways are known as, these states are known as macrostates. And the microstate, same definition but distinction. So number of arrangements of particles when the particles are distinguishable, then the states of the arrangements are called as microstates. Understand? First of all, what we have defined, macrostate म्हणजे आता आपण काय काय केलं बघा, की एक मोस्ट प्रोबॅबल बघितलं, लिस्ट प्रोबॅबल बघितलं, मोस्ट प्रोबॅबल बघितलं. नंतर आपण काय बघतोय, मायक्रोस्टेट म्हणजे काय बघतोय आणि मॅक्रोस्टेट म्हणजे काय. मॅक्रोस्टेट मध्ये आपण पार्टिकल्स डिस्टिंग्विश करू शकत नाही. किती नंबर ऑफ वेज आहेत त्या सगळ्या स्टेट्सना काय तुम्ही म्हणणार, मॅक्रोस्टेट. मॅक्रो मीन्स दॅट इज बिग वन. आय थिंक micro is nothing but the number of arrangement of the particles when the particles are distinguishable. आपण थोडस याला एक्सटेंड करू. Now what are we going to do here? We are going to distribute n number of particles. So n number of particles we are going to distribute. 2 पार्टिकल होते, 3 पार्टिकल्स होते. 2 पार्टिकल्स डिस्टिंग्विशेबल, इनडिस्टिंग्विशेबल आपण बघितलं.
त्यानंतर 3 पार्टिकल्स घेतले किंवा 3 बॉल्स घेतले, इनडिस्टिंग्विशेबल बघितलं, डिस्टिंग्विशेबल बघितलं. आता हाच भाग थोडासा एक्सटेंड करूया. 4 पार्टिकल्सला काय होईल, 5 पार्टिकल्सला काय होईल, असं जर आपण गेलो आणि एन नंबर ऑफ पार्टिकल्स, एन किती संख्या आपल्याला माहिती, एन नंबर ऑफ पार्टिकल्स पर्यंत आपण जर गेलो तर आपल्याला याचं डिस्ट्रीब्युशन कसं, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करूया की 2 भाग करूया की इनडिस्टिंग्विशेबल आणि डिस्टिंग्विशेबल. आपण पहिला भाग बघूया की इनडिस्टिंग्विशेबल. इफ द पार्टिकल्स आर इनडिस्टिंग्विशेबल. 2 बॉक्स मध्येच करू. सो नाउ फर्स्ट बॉक्स अँड सेकंड बॉक्स. फर्स्ट बॉक्स मध्ये काय होईल, एन नंबर ऑफ पार्टिकल्स एकाच ठिकाणी असू शकेल. त्यानंतर दुसऱ्या बॉक्स मध्ये किती पार्टिकल्स असतील, 0 पार्टिकल्स, नो पार्टिकल्स. दिस इज फर्स्ट, ऑलरेडी वी हॅव सीन. 2 बॉक्स मध्ये 2 पार्टिकल्स असतील. पहिल्यांदा पहिल्या बॉक्स मध्ये 2 पार्टिकल्स आहेत, दुसऱ्या बॉक्स मध्ये 0 पार्टिकल्स आहेत. 3 पार्टिकल्स असतील तर पहिल्या बॉक्स मध्ये 3 पार्टिकल्स आहेत, दुसऱ्या बॉक्स मध्ये 0 पार्टिकल्स आहेत. त्यानंतर आपण इथला एक पार्टिकल इथं टाकलेला आहे, दुसरा पार्टिकल टाकलेला आहे, तिसरा पार्टिकल टाकलेला आहे. प्रोबॅबिलिटी लास्ट अरेंजमेंट काय आहे की पहिल्या बॉक्स मध्ये 0 आणि लास्ट बॉक्स मध्ये सगळे पार्टिकल्स. असं आपण जर इथं केलं, पहिल्या वेळी सगळे पार्टिकल्स पहिल्या बॉक्स मध्ये आहेत आणि 0 पार्टिकल दुसऱ्या बॉक्स मध्ये आहेत. दुसऱ्या वेळी आपण काय करूया की एक पार्टिकल n-1 आणि इथे एक पार्टिकल, म्हणजे पहिल्या बॉक्स मध्ये n-1 पार्टिकल, याच्यातलं एक पार्टिकल उचललं मी इकडे टाकलं, म्हणजे इकडे एक पार्टिकल गेला आणि इथे एक पार्टिकल कमी झाला, दॅट इज n-1. तिसऱ्या वेळी आपण आणखी एक पार्टिकल उचलूया n-2 आणि इथे 2 पार्टिकल्स. बरोबर. असं जर आपण करत गेलो तर एक रॅन्डम एका स्टेटला येऊ, आपण रॅन्डम नंबर देऊया त्याला. इथे r नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत आणि इथे n मायनस काय असतील, r असतील. सो n मायनस r are the number of particles in first box, whereas r number of particles in second box. असं परत आपण करत गेलो तर लास्ट आपल्याला कुठली स्टेट येईल, लास्ट पार्टिकल लास्टला काय येईल, इथे 0 येईल आणि इथे काय येईल, n नंबर. So when particles are indistinguishable, now tell me how many number of ways or how many number of arrangements are we can arrange the particles, n number of particles in 2 boxes when the particles are indistinguishable. That means these are all macro states. So how many number of particles, how many number of ways or number of arrangement, number of arrangements किती असते, 2 असताना किती होते, 2 plus 1. 3 असताना किती होते, 3 plus 1. n असताना किती असते, n असताना n plus 1. Do you understand? So number of arrangements are n plus 1. Now tell me what is the probability of this? The probability of this is 1 divided by n plus 1. Probability of this is also 1 n plus 1. 1 divided by n plus 1 and so on. So all have, now we can say that is equal probability. All the macro states have equal probability. But you can arrange this random element is in between these 2 extreme states. So these random elements have some probability, you can add these probabilities, then probability go on increases. That means these middle portions have more number of arrangements, then probability go on increases. More number का, कारण more number हे सगळ्यांची more जास्त येते, या दोन्ही पेक्षा जास्त वेळा आपण अरेंजमेंट करू शकतो. 1 divided by quantity आहे, याचा अर्थ हे probability काय होईल, increase होईल. So probability of these middle arrangements are increases. That means these are most probable.
whereas this is least probable, this is least probable. Now second case, if the particles are distinguishable, if the particles are distinguishable, how we can arrange? So we know that there are two boxes, दोन बॉक्स आहेत. पहिल्या बॉक्स मध्ये सुद्धा सेम कंडिशन असू शकेल. दोन बॉल असताना सुद्धा डिस्टिंग्विश मध्ये इथे 2, इथे 0. 3 बॉल्स असताना सुद्धा पहिली डिस्टिंग्विशेबल प्रॉपर्टी काय आहे? पहिल्या बॉक्स मध्ये 3, दुसऱ्या बॉक्स मध्ये 0. तसं इथं काय असेल? n नंबर ऑफ पार्टिकल्स, नो पार्टिकल्स. असं जर आपण अरेंजमेंट करत गेलो डिस्टिंग्विश असताना सुद्धा आणि लास्टची जी अरेंजमेंट आहे ती सेम असेल, इथे 0, इथं n. How many number of ways? You can calculate number of ways or number of arrangement. Number of arrangement. गेल्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तिथं आपण 2 पार्टिकल असताना 2n काढलेलं. 2n काढले. इथं 3 पार्टिकल्स असताना 2 काढलेलं. आता तुम्हाला समजेल की इथे n पार्टिकल असताना लार्ज नंबर ऑफ अरेंजमेंट्स आहेत ते जे आपल्याला इथं प्रत्येक वेळा एक्सप्लेन करू शकत नाही. त्यावेळी इथे नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती असतील? 2n. इथे 2 पार्टिकल होते त्यावेळी 2 3 पार्टिकल होते त्यावेळी नंबर ऑफ वेज अरेंजमेंट किती? 8 म्हणजे किती? 2 4 असतील तर किती होईल? 2 16. तसे n नंबर ऑफ पार्टिकल्स असताना नंबर ऑफ अरेंजमेंट्स आर 2n. नाउ व्हाट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दिस? Probability of this is 1 divided by 2n. What is the probability of this? This is also 1 divided by 2n. Do you understand? आता इथले मधले आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. प्रत्येकाचा भाग आपण डिस्टिंग्विश केल्यानंतरचा जर बघा असेल, या नंबर ऑफ पार्टिकल्स वेगवेगळे प्रत्येक वेगवेगळ्या कलरचे असतील, वेगवेगळ्या प्रत्येक मटेरियलचे असतील, प्रत्येक साईजचे असतील, प्रत्येक त्यांचं प्रॉपर्टी वेगळी असेल, तर त्यावेळी हे अरेंजमेंट व्हेरी लार्ज अमाउंट ऑफ अरेंजमेंट मे बी देअर. तुम्ही 10वीला किंवा 11-12वीला मॅथमॅटिक्स मध्ये शिकलेला की नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ n पार्टिकल्स इन r ways. That is the number of arrangements. इथं मी लिहितो नंबर ऑफ सगळ्यांचे अरेंजमेंट्स किती इथं लिहितो. नंबर ऑफ अरेंजमेंट आर इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय r फॅक्टोरियल इनटू n मायनस r फॅक्टोरियल. सो दिस इज जनरल फॉर्म्युला. तुम्ही गेल्या 10वीला पण यूज केला, 11-12वीला पण ही व्हॅल्यू यूज केलेली आहे. ज्यांनी 11वी-12वी मॅथमॅटिक्स सोडलेला आहे त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा की इथले जे नंबर ऑफ अरेंजमेंट्स आहेत किती आहे. जनरल फॉर्म्युला आपण एक्सटेंड केला जनरल मध्ये, ज्याच्यामधला पहिला एक छोटासा भाग आपण जसं इथं आपण पलीकडे केले की इथे n मायनस r आणि इकडे r असा एक r एक रॅन्डम नंबर घेतला. जेवढा तुम्ही समजा एखाद्या बॉक्स मधनं r नंबर ऑफ पार्टिकल्स घेतला तर किती राहतील? n मायनस r राहतील. n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील. तर इथं तसं जर आपण अरेंजमेंट करायला गेलो तर नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती असतील? n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय r फॅक्टोरियल इनटू n मायनस r फॅक्टोरियल. आणि याची प्रोबॅबिलिटी किती असू शकेल? प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ अरेंजमेंट्स, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती आहे? 2n आहे. मधल्या सगळ्यांची अरेंजमेंट जशी आपण इथं मधल्या सगळ्यांची अरेंजमेंट लावली आहे तशीच इथं अरेंजमेंट किती आहे? एवढे नंबर ऑफ वेज आहेत. आणि याची टोटल probability किती असेल? 1 divided by 2n. So that means you can now I will erase this some part way. I can now
write the probability of, or I can write it like this, probability of distinguishable number of particles is n factorial divided by r factorial n minus r factorial. हे झाले नंबर ऑफ वेज आणि 2 raised to n हे याला डिवाइड करा. So this is the probability of the arrangement of a particle in 2 boxes where r is taken as randomly and all the balls are distinguishable. That means this is the probability of microstates. This is probability of microstates. So this is most important formula when you are going to consider the next points. याचा जनरल तुम्हाला विचार करा, याच्यातून मला काय मिळालं, याच्यातून फिजिक्स काय शिकलो. भले ह्या 2 व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी थोडंसं स्टॅटिस्टिकल बद्दल जास्त शिकवलं, पण याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय, याचा फिजिकल सिग्निफिकन्स काय. समजा की इथे पार्टिकल्स न विचार घेता आपण काय करूया, 2 बॉक्स घेऊया. दोन बॉक्स आहे, हे 2 बॉक्स आहेत, एकमेकाला चिकटलेले आहेत. एक आपण व्हॅक्यूम क्रिएट करूया आणि दुसऱ्या बॉक्समध्ये म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये आपण काय करूया, ऑक्सिजन मोलिक्युल्स टाकूया, 1 मोल ऑफ ऑक्सिजन. सो नाउ यू आर गोइंग टू पुट 1 मोल ऑफ ऑक्सिजन इन फर्स्ट बॉक्स. 1 मोल ऑफ ऑक्सिजन मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात माहित आहे, जवळपास 6 × 10⁻³ समथिंग क्वांटिटी, 23. ॲव्होगॅड्रोज नंबर तुम्हाला माहिती आहे. 1 मोल ऑफ गॅसमध्ये साधारणपणे 6 पॉइंट समथिंग × 10⁻23 आपण जनरल धरूया. These are the large number of particles in first box. And if suddenly, if you open this one, some part is open. तुम्हाला काय वाटेल, हे सगळे पार्टिकल्स इथे थांबतील, हे सगळेचे सगळे पार्टिकल पलीकडे जातील का आणखी काही डिस्ट्रीब्युशन असेल. तर तुमच्या ह्या सगळ्या डिस्ट्रीब्युशन वरून लक्षात येईल की दिस स्टेट इज लिस्ट प्रोबॅबल. निसर्गामध्ये सुद्धा दिस स्टेट इज लिस्ट प्रोबॅबल. वाय, हे सगळे मॉलिक्युल्स इथं न थांबता काय होतील, ते आपोआप तिकडे जातील. इथे व्हॅक्यूम असल्यामुळे आपोआप तिकडे होतील. म्हणजे ही जी स्टेट आहे ज्या याच्यामध्ये सगळेचे सगळे मॉलिक्युल्स इथे थांबण्याची, ती लिस्ट प्रोबॅबल आहे. काही मॉलिक्युल्स तिकडे जातील. सगळेचे सगळे मॉलिक्युल तिकडे जातील का, नाही, ते पण होणार नाही, कारण लास्ट स्टेट इज ऑल्सो लिस्ट प्रोबॅबल. काही जनरल उदाहरण सांगायची झाली तर आपण बघा की शाळा आहे, शाळेमध्ये समजा 1000-1500 मुलं शिकतात. सकाळी ज्यावेळी मुलं येतात त्यावेळी त्यांचं डिस्ट्रीब्युशन बघा त्या शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये प्रार्थना सुरू होताना शाळेचं पीई टीचर असेल, बाकीचे टीचर्स असतील, तर ते काय करतायत की सगळ्या मुलांना एका ओळीमध्ये उभे करतात, एका ओळीमध्ये उभे करतात. याच्यावरून आपण थोडस निसर्गाकडे बघा, निसर्गाच्या दृष्टीतून बघा. इफ समथिंग यू आर गोइंग टू अरेंज इन पर्टिक्युलर मॅनर, यू नीड टू प्रोव्हाइड सम एनर्जी. त्या लोकांना, त्या सर्व मुलांना ओळीत रांगेत उभा करण्यासाठी कष्ट करावे लागतात किंवा काहीतरी आपल्याला काम करावं लागतं, सांगावं लागतं. आणि समजा प्रार्थना संपलेली आहे आणि आपण सांगितलं की आपण तुमचं तुम्ही जाऊ शकता, तर जे डिस्टर्बन्स तयार होणार आहे, जो इकडे तिकडे प्रत्येक मुलगा प्रत्येक पार्टिकल धरला,
तर तो मुलगा कुठेही जाऊ शकेल. डिस्टर्बन्स झाला तर डिस्टर्बन्स करायला आपल्याला एनर्जी लागते का? नाही. डिस्टर्बन्स करायला एनर्जी लागत नाही. सो दिस डिस्टर्बन्स इज नॅचरल ऑपरिंग. दिस डिस्टर्बन्स इज नॅचरली ऑपरिंग. So this disturbance is nothing but the quantity called as entropy. It is a natural phenomenon. Entropy of the universe always increases. आपण thermodynamics मध्ये kinetic theory आपण analysis मध्ये बघितली. That means the disturbance may create automatically. समजा दुसरं एक उदाहरण घेऊया. तुम्ही तुमच्या रूम मध्ये आहात, तुमच्या घरामध्ये आहात, घरामध्ये सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहात, किंवा ठेवण्यासाठी पुस्तक व्यवस्थित आपल्या त्या कपाटामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. रूम स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. सो यू आर गोइंग टू प्रोव्हाइड सम एनर्जी टू अरेंज ऑल दीज मटेरियल्स, ऍटम्स इन पर्टिक्युलर स्पेस. आणि दररोजच्या दररोज जर समजा तुम्ही लोटला नाही, दररोजच्या दररोज स्वच्छ केलं नाही, दररोजच्या दररोज आहे त्या ठिकाणी ठेवला नाही, तर थोड्या दिवसानंतर काय दिसेल तुमच्या रूम मध्ये? एक 8-10 दिवस तुम्ही तिकडे बघितलंच नाही, काम केलंच नाही, ऍटम त्या ठिकाणी ठेवलाच नाही, काय दिसेल? सगळीकडे पुस्तकं पडलेली आहेत, घाण पडलेलं आहे. आपल्याला काय दिसेल? दिस इज अरेंजमेंट ऑफ different atoms in the room. So this is natural. Naturality मध्ये most probably काय आहे? Irregularity. Naturally irregular. That means irregular म्हणण्यापेक्षा हा शब्द तिथं परफेक्ट होणार नाही, तर एंट्रॉपी म्हणजे डिसऑर्डर. डिसऑर्डर जिथं असेल ती नॅचरल फिनॉमिना. आपण नंतर पुढे जाऊन आपण स्टॅटिस्टिक मध्ये आपण काय बघितलं की स्टॅटिस्टिक्सचा वापर करून आपण नंबर ऑफ वेज बघितले, प्रोबॅबिलिटी बघितली, आणि नंतर मग आपल्याला लक्षात आलं की नॅचरल मध्ये, नेचर मध्ये कशाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ द डिस्टर्बन्स जास्त. मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन. तुम्ही शेत आहे, शेत व्यवस्थित नांगरला नाही, व्यवस्थित पेरला नाही, 1-2 वर्ष शेत न पेरता बघा काय होईल? तिथे प्रत्येक ठिकाणी तण उगवेल, गवत उगवेल, काहीतरी होईल, रानघट होईल, दगड येतील. पण तेच जर तुम्ही तिथं एनर्जी वापरला, कष्ट केला, शेतीला उत्पादन देण्यासाठी तयार केला, तर दॅट इज दी अरेंजमेंट इज कॉल्ड एज लिस्ट प्रोबॅबल. This is least probable. But what is the most probable? What is about most probable? Most probable is the way what the nature can do. Nature automatically काय करेल? ते अरेंजमेंट जनरल डिस्ट्रीब्यूट करेल. ते सगळी व्हॅल्यू आपण प्रोबॅबिलिटी कशाची जास्त आहे? की डिसअरेंजमेंटची प्रोबॅबिलिटी जास्त. म्हणजे इथे आपण जर n नंबर ऑफ मोलचे असलेले 1 मोल असलेले ऑक्सिजन मोलिक्युल्स घेतला, इथे ठेवला आणि ओपन केला, तर याच्यामध्ये रॅन्डमली काही मोलिक्युल्स इकडे जातील, काही मोलिक्युल्स तिथेच राहतील, काही मोलिक्युल्स इकडे जाऊन परत इकडे येतील, इथले मोलिक्युल्स नंतर तिकडे जातील. सो दीज आर हॅपनिंग इन नेचर. By using this statistic, one can confirm that how many number of distribution may be occurred in a particular case. So that is nothing but the statistical mechanism. Mechanism means that is going from one side to another side, having some energy. So this is overall about the introduction of statistical mechanics. Introduction फक्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? लार्ज नंबर ऑफ अरेंजमेंट बघितले, वेगवेगळे अरेंजमेंट बघितले, काय काय पॉइंट बघितले, फक्त थोडंसं रिवाइज करूया एकदा. अरेंजमेंट ऑफ मोलिक्युल्स बघितले, नंतर ते मोलिक्युल्स कुठल्या प्रकारचे आहेत? इनडिस्टिंग्विशेबल आहेत, त्यानंतर डिस्टिंग्विशेबल आहेत, त्यानंतर लिस्ट प्रोबॅबल
ही याची डेफिनेशन आपण बघितली. मोस्ट प्रोग्रामेबल म्हणजे काय हे आपण पाहिलं. नंतर पाहिलं मॅक्रो स्टेट म्हणजे काय आपण बघितलं, आणि नंतर बघितलं मायक्रो स्टेट म्हणजे काय बघितलं. आणि हे जे अरेंजमेंट्स आहेत हे एन नंबर ऑफ पार्टिकल्स अरेंज करण्यासाठी काय होतं हेही आपण बघितलं. सो दीज आर द थिंग्स what we are going to consider in the introductory theory of statistical methods. Very interesting, very interesting. But you are going to focus all these things by understanding these basic things, and then you can understand the next distribution, that is the Fermi-Dirac distribution and बाकी वेगवेगळे distributions आहेत आपल्याला बघायचे. तर इथं आपण थांबूया. धन्यवाद. फूलों के रंग से दिल की कलम से